Students, I have you three problems for homeworks, okay, and answers of these problems. If you solve, you got like this: cot inverse sin 3x upon 1 plus cos 3x. Use directly formula for sin 2 theta equal sin 2 theta equal to 2 times sin theta by 2 cos theta by 2, and 1 plus cos equal to 2 cos square, and simplify it. 1 cos can be cancelled, 2 can be cancelled, and you got cot of this answer is minus 3 upon 2. Similarly, same formula, 1 plus cos equal to 2 cos square, and is sin 2x equal to 2 times sin theta cos theta. हाफ अँगल फॉर्म्युला वापरला तर याचं कॉमन पार्ट कॅन्सल करा, सिम्प्लिफाय करा, यू गॉट आन्सर. याचं कॉट येईल, टॅनचं रूपांतर कॉटमध्ये करायचं असेल तर पाय बाय 2 मायनस एक्स बाय 6 आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली फॉर टॅन इनवर्स याला 1 ऐवजी तुम्ही पाय बाय 4 वापरू शकता, टॅन पाय बाय 4, किंवा डायरेक्टली एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय विच इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. टॅन इनवर्स एक्स म्हणजे पाय बाय 4 आणि टॅन कॅन्सल्ड एक्स बाय 2, म्हणून याचा ॲन्सर येईल मायनस 1/2. असे तुमचे दिलेल्या प्रॉब्लेमचे ॲन्सर्स आहेत. व्हेरीफाय युअर ॲन्सर्स. ओके, बघा हा नवीन छोटासा पण छान टाईप आहे. साइन ए प्लस बी कॉस ए प्लस बी या फॉर्म्युलेवरचा ए प्लस मायनस बी. These are two formulas we have learned in 11th standard. Sin a plus minus b and cos of a plus minus b याच्यावर हा प्रॉब्लेम आहे. ओके, हाऊ तर बघा, ए बी दीज आर द नंबर्स. ते नंबर्स आपल्याला चेंज करता येईल. असं आलं तर याला काय करायचं, याला अपॉन आणखी एक कंडिशन असते, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ कोइफिशियंट ऑफ साइन स्क्वेअर प्लस कोइफिशियंट कॉस स्क्वेअर. प्लस असला तरी मायनस असला तरी स्क्वेअर घेतला की तो पॉझिटिव्ह होईल. अशा टाईपचं असेल तर याच्यासाठी सिम्पल कन्सेप्ट आहे. दिलेल्या प्रॉब्लेमला आपण काय करतो, वाय इक्वल टू दोन्ही एका वेळेला येणार नाही. समजा साइन इनवर्स आला तर डिव्हाइड सेपरेटली ए अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन एक्स. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस बी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू कॉस एक्स. काय केलं, फक्त डिव्हाइड सेपरेटली. अँड कॉट फॉर अ शॉर्ट वाईल दिस पार्ट इक्वल टू साइन ऑर कॉस. दोन्हीपैकी एक मानू शकता तुम्ही. लेट समजा मी कॉस मानला, लेट कॉस अल्फा इक्वल टू ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर मग हा काय येईल बघा. याचा जर आपण फिगर ड्रॉ केला, कॉस अल्फा, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल, सपोज दिस अँगल इज अल्फा. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ कॉस, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. दिस इज अ डेफिनेशन ऑफ कोसाइन अल्फा. सपोज दिस ट्रायंगल इज PQR, then what is remaining side by Pythagoras theorem? This square minus this square, a square plus b square minus a square, remaining part is b square and square root is b, and therefore what is the value of sin alpha? Sin alpha opposite side upon hypotenuse means b upon under root of a square plus b square. simple. म्हणजेच काय, हा जर कॉस घेतला तर हा साईन घेतो, आणि जर तुम्ही इथं साईन घेतला तर हा कॉस येणारच. ह्या टाईपचं वैशिष्ट्य आहे. देअरफॉर युअर प्रॉब्लेम बिकम्स साइन इनवर्स. याला काय मानलं आपण, कॉस अल्फा साइन एक्स. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, साइन अल्फा दिस पार्ट इंटू कॉस एक्स. अँड विच रिझल्ट्स यू गॉट. इथं काय आन्सर येईल बघा, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स कॉस अल्फा कॉस एक्स साइन अल्फा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजेच हा रिझल्ट कसला आहे, साइन ए प्लस अल्फा किंवा ए मायनस अल्फा. इथं मायनस असेल तर मायनस येईल, प्लस असेल तर प्लस येईल, आणि मग साइन इनवर्स साइन, साइन इनवर्स साइन
going to be cancelled and your answer is x plus minus अल्फा किंवा अल्फा प्लस मायनस एक्स. मग याचा ॲन्सर एक तर याचा जर अल्फा म्हणजे कोण आहे, अल्फा कोण असतो, कॉन्स्टंट असतो. अल्फा इक्वल टू टॅन अल्फा काय बी अपॉन ए, म्हणून अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए अँड विच इज इक्वल टू कॉन्स्टंट बिकॉज ए अँड बी आर नंबर्स, रिअल नंबर्स, देज आर कॉन्स्टंट. आणि मग याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, कारण हे काय झालं सिम्प्लिफिकेशन झालं, जर याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर एकचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि अल्फाचा 0 येईल, म्हणजे याचा ॲन्सर प्लस मायनस 1 येऊ शकतं जनरली. त्याच्यात थोडाफार चेंज होईल, पण मेथड बघा काय करायचं, हा फॉर्म्युला आणायचा मग तो कट होईल. समजा इथं कॉस आला, π/2 मायनस करा. समजा फॉर्म्युला चुकू नये, तुम्ही इथे समजा कॉस ऐवजी साईन मांडला तर काही घाबरायचं कारण नाही. कॉस अल्फा कॉस बीटा साईन अल्फा साईन बीटा हा फॉर्म्युला वापरा, तुमचा ॲन्सर येऊन जाईल. ओके, याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण बघूया. साईन इनवर्स ऐवजी कॉस इनवर्स जरी आला तरी मेथड सेम आहे. ओके, सी दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम ऑन दिस रिझल्ट. साईन इनवर्स 2 cos x minus 3 sin x upon √13. बघा 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. इफ आय ॲड देम आय गॉट 13. 4 + 9 13. ओके, व्हॉट इज प्रोसेस स्टार्ट. लेट y इक्वल टू साइन इनवर्स डिवाइड सेपरेटली 2 upon √13 because it is common denominator into cos x minus 3 upon √13 into sin x. Am I correct? काहीच नाही केलं. √13 कॉमन होता, सेपरेट डिवाइड केला. आता साईन इनवर्स आहे, मग साईनचा रिझल्ट पहिल्यांदा आठवा. साईनचा कोणता रिझल्ट येईल, ए मायनस बी. आठवतो, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी हा रिझल्ट आहे. मग आता याच्यापैकी मला काय दिला आहे, कॉस दिला आहे. मग याला जर तो रिझल्ट ॲडजस्ट करायचा असेल तर याची किंमत काय असावी, लेट साईन अल्फा इक्वल टू. मग कॉस घेतल्याने फरक पडेल का, काही नाही, कोणतीही घ्या ॲन्सरमध्ये काही फरक पडत नाही. ओके, लेट साईन अल्फा इक्वल टू 2 upon √13. ओके, इफ पॉसिबल ड्रॉ इट्स डायग्रॅम. एक डायग्रॅम काढूया आपण. हा अँगल मी अल्फा मानला. व्हॉट इज साईन अल्फा, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड इज 2, हायपोटेनियस इज √30. देन व्हॉट इज रिमेनिंग साईड, दिस स्क्वेअर मायनस दिस स्क्वेअर, 13 minus 4 9. 9 इज √9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे. आणि मग याच्यावरनं कॉस अल्फाची किंमत काढा. बघा काय येईल, कॉस अल्फा. आयडेंटिटीसुद्धा वापरू शकता तुम्ही. कॉस अल्फा इक्वल टू ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. फास्ट ॲन्सर येतं याचं एकदम फिगरच्या सहाय्याने आणि ॲक्युरेटची. ओके, झालं. टाका दिलेल्या प्रॉब्लेममध्ये. अँड देअरफॉर आवर प्रॉब्लेम बिकम्स y इक्वल टू साईन इनवर्स. ओके, इट इज नथिंग बट साईन अल्फा cos x minus cos alpha sin x sin a cos b minus cos a sin b. आणि हा रिझल्ट कुणाचा आहे, साइन इनवर्स ऑफ साइन. कुणाचा येईल, साइन इनवर्स ऑफ साइन. यस, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कुणाचा रिझल्ट आहे हा, साइन ए मायनस बी. ए म्हणजे इथं कोण आहे, अल्फा आहे. बी म्हणजे कोण आहे, एक्स आहे. ए मायनस बी. एम आय करेक्ट. बघा बरं, साइन अल्फा कॉस एक्स यस मायनस कॉस अल्फा साइन एक्स आहे. हा तोच फॉर्म्युला आहे. आणि म्हणून साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल्ड. व्हॉट इज रिमेनिंग पार्ट, अल्फा मायनस एक्स. वेअर व्हॉट इज अल्फा, फिगरमध्ये बघून टॅन अल्फाची किंमत
अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड आणि बघा 2/3 कॉन्स्टंट आहे म्हणजे हा पण अँगल काय आहे कॉन्स्टंट आहे. ओके अँड देअरफॉर नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. झालं सिम्प्लिफिकेशन. याचा फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड देअरफॉर वी गॉट dy/dx इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्सचा आन्सर -1 आणि असा हा प्रॉब्लेम. सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके समजा तुम्ही इथं कॉस घेतला असता तर कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला झाला असता पण इकडे साईन इनवर्स आहे. मग कॉसचं रूपांतर साईनमध्ये करायचं म्हटलं 90 मायनस करायला लागला असता आणि पुन्हा आन्सर आला असता. बघा बरं प्रॉब्लेम किती सोपा आहे. बघा दुसरा प्रॉब्लेम. ओके कॉस इनवर्स ऑफ √3 इंटू कॉस एक्स मायनस साईन एक्स अपॉन 2. बघा √3चा स्क्वेअर 3 याचा कोएफिशियंट दिलेला नाही म्हणजे काय घेतो आपण. इट कॅन बी रिटन ॲज लेट वाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ यस √3 इंटू कॉस एक्स मायनस 1 into sin x upon 2. See this square 3, its square 1, 3 plus 1 4, 4th square root 2. Correct. What is our method? Very simple. बघा काय करतो आपण डिवाइड सेपरेटली. √3/2 cos x minus 1/2 sin x. इथं तर व्हॅल्यू पण माहिती आहे. सपोज आय फॉरगेट दॅट व्हॅल्यू. ओके मला याच्याबद्दल काय मानायचं आहे. मग समजा मी मानलं लेट साईन अल्फा इक्वल टू खरं तर कॉस मानायला पाहिजे पण मी साईन मानला. साईन अल्फा इक्वल टू √3/2 देन कन्स्ट्रक्ट अ राईट अँगल ट्रायंगल. सपोज दिस अँगल इज अल्फा. ओके दिस इज अवर राईट अँगल ट्रायंगल अँड देअरफॉर व्हॉट इज साईन अल्फा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. Then what is remaining side? This square minus this square. 4 minus 3 1. So square root 1 and therefore what is value of cos alpha from figure adjacent side upon hypotenuse and that is equal to 1/2. एक साइन घेतला की दुसरा cos येतो. ओके that is equal to and therefore y equal to cos inverse of y equal to cos inverse of √3/2 means sin alpha cos x. Sin alpha cos x minus cos alpha sin x. Okay and that is equal to cos inverse of sin a cos b minus cos a sin b. It is nothing but sin a minus b. Am I correct? Sin a cos b minus cos a sin b. Sin alpha minus x. Okay. But here cos inverse. So convert this in terms of cos. कसा convert करता येईल माहिती आहे ना. Cos inverse of pi upon 2 minus alpha minus x. Am I correct? बघा बरं टेकिंग दिस निगेटिव्ह सिम्प्लिफाय केला. कॉस इनवर्स कॉस तो आणि त्याचा इनवर्स कॅन्सल्ड. व्हॉट इज रिमेनिंग पार्ट पाय अपॉन 2 मायनस अल्फा मायनस मायनस प्लस एक्स. व्हॉट इज अल्फा. अल्फा इक्वल टू tan इनवर्स √3 अपॉन 1 अँड विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. टाकली तरी चालेल अल्फाची किंमत. ओके ह्या झाला वाय. डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स अँड देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy/dx π/2 0. अल्फा मीन्स tan इनवर्स √3 कॉन्स्टंट. इट इज अगेन 0 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अँड सो आवर अँसर इज 1. सिम्प्लिफाय. संपलं तुमचा प्रॉब्लेम. ओके
बघा, वन मोर प्रॉब्लेम. साइन इनवर्स कॉस ऑफ रूट एक्स प्लस साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2. कोएफिशियंट इज नॉट गिवन. कॉल इट ॲज अ, जेव्हा दिलेलं नसतं तेव्हा काय असतो, 1 असतो. साइन इनवर्स 1 इंटू कॉस ऑफ रूट एक्स प्लस 1 इंटू साइन ऑफ रूट एक्स अपॉन 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. इथं काय पाहिजे होता माहिती आहे, √2 पाहिजे होता. का, फॉर्म्युला आहे ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन एस रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअरचं रूट. ओरिजिनल प्रॉब्लेम हा आहे. ओके, मग काय करतो आपण, ॲज युजल डिवाइड सेपरेटली साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन √2 कॉस ऑफ रूट एक्स प्लस 1 अपॉन √2 साइन ऑफ रूट एक्स. सिंपल प्रॉब्लेम. डिवाइड सेपरेटली. ओके, नंतर याला आज काय घ्यायचं तुम्हाला, कॉस घ्या किंवा साईन घ्या. समजा मी घेतला साईन अल्फा इक्वल टू 1 अपॉन √2, देन कन्स्ट्रक्ट अ राईट अँगल ट्रायंगल. दिस अँगल इज अल्फा, दिस अँगल इज से 90. देन व्हॉट इज आवर डेफिनेशन, साइन अपोजिट साइड अपॉन hypotenuse. What is remaining side? It is also 1, and therefore what is cos alpha? Cos alpha is also same value किंवा 45 ला पण ती व्हॅल्यू येते, ती पण टाकू शकता. अँड देअरफॉर बघा बरं तुमचा प्रॉब्लेमचं कन्वर्जन काय झालं. साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन √2. पहिल्यासाठी काय म्हणला मी, साइन अल्फा कॉस ऑफ रूट एक्स प्लस कॉस अल्फा साइन ऑफ रूट एक्स. दोघांनाही सेम घेऊ नका, रिझल्ट कुठलाच ॲडजस्ट होणार नाही. दोन्हीकडे साईन म्हणलं तर रिझल्टच येणार नाही. म्हणून मग काय करा, साइन इनवर्स ऑफ, बघा साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. ओके, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी कसला रिझल्ट आहे हो, साइन ऑफ ए प्लस बी. कोणता रिझल्ट आहे, साइन ए प्लस बी. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी प्लस साइन आहे. अगेन फंक्शन अँड इट्स इनवर्स going to be cancelled, and so what is your answer, alpha plus root x, where what is value of alpha, tan inverse b upon a, b opposite side upon adjacent side 1, which is equal to constant. काही जण ती व्हॅल्यू पण टाकतात, ठीक आहे, इथं टाकून देऊ. tan inverse 1 प्लस रूट एक्स, आणि घ्या डेरिव्हेटिव्ह. बघा आला तुमचा आन्सर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आता इथं थोडासा आन्सर चेंज होईल का, इन्स्टेड ऑफ एक्स अदर टर्म, टॅन इनवर्स 1चा 0, रूट आला म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स, अँड देअरफॉर युअर आन्सर इज 1 अपॉन 2 रूट एक्स अँड ओव्हर. आणि असा हा तुमचा आन्सर. संपला प्रॉब्लेम. बघा काय अवघड आहे. बघा त्यातलीच थोडीशी डेव्हलप व्हरायटी. कोसेक इनवर्स ऑफ 10 अपॉन 6 साइन ऑफ 2⁻x मायनस 8 कॉस ऑफ 2⁻x. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोसेक ऐवजी सेक इनवर्स पण येऊ शकतो. कोसेक इनवर्स कोसेक इनवर्स प्रॉब्लेम सेम ठेवता येतो. मग बघा y इक्वल टू कोसेकचं रेसिप्रोकल कोण आहे, साइन इनवर्स. जर इकडे रेसिप्रोकल घेतलं तर इकडे पण रेसिप्रोकल होईल. 6 इंटू साइन ऑफ 2⁻x मायनस 8 इंटू कॉस ऑफ 2⁻x अपॉन 10. आठवतो फॉर्म्युला, विच कोसेक इनवर्स x इक्वल टू साइन इनवर्स 1 अपॉन x. अहो संपला प्रॉब्लेम. आला पुन्हा मागच्याच मेथडमध्ये, विच इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 6 अपॉन 10 इंटू साइन ऑफ 2⁻x मायनस 8 अपॉन 10 कॉस ऑफ 2⁻x डिवाइड सेपरेटली. ओके, याला काय मानायचं, डिसाईड युअर सेल्फ. साईन घेता की कॉस घेता. समजा मी घेतला साईन घेतला. लेट साईन अल्फा इक्वल टू 6 अपॉन 10, देन कन्स्ट्रक्ट
a right angle triangle. This angle is say x. This is suppose PQR. Then what is sin alpha? Opposite side upon hypotenuse. Then what is remaining side? Square root of 100 minus 36. How many it is? How many? 10 minus 6, 4. Okay, 64. 64 is a square of 8 remaining side, and therefore what is value of cos alpha? Cos alpha equal to 8 upon 10. हा साइन घेतला तर हा कॉस येईल, हा कॉस घेतला तर हा साइन येईल, and therefore this is equal to cosine inverse of sin inverse of 6 upon 10 ला मी काय घेतला? साइन अल्फा इंटू साइन ऑफ 2 raised to x मायनस कॉस अल्फा इंटू कॉस ऑफ 2 raised to x. बघा आता साइन ए साइन बी मायनस कॉस ए कॉस बी असा रिझल्ट आहे का आपल्याकडे? आपल्याकडे असा रिझल्ट नाही. मग त्याच्यासाठी काय करतोय मी? बघा, रिव्हर्स करतोय तो रिझल्ट. का? मी इथं साईन मानला, कॉस मानला असता तर लगेच साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी रिझल्ट आला असता. ठीक आहे, असंही करून बघूया काय होतं ते. ओके, साईन ए साईन बी कॉस ए कॉस बी. आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी असा फॉर्म्युला आहे. मग यातून मी काय करतो? निगेटिव्ह कॉमन घेतल्यावर काय होईल? कॉस अल्फा इंटू कॉस 2 raised to x मायनस साइन अल्फा इंटू साइन 2 raised to x. बघा बरं काय केलं का? फॉर्म्युला ॲडजस्ट केला. आता हा कसला फॉर्म्युला आहे? साइन इनवर्स ऑफ मायनस इंटू अँगल. हा कसला आहे? कॉस ऑफ कसला? कॉस ए कॉस बी अल्फा प्लस 2 raised to x. एम आय करेक्ट? बघा बरं हा फॉर्म्युला याचाच आहे का? कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कोणता फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला वापरला. ए म्हणजे पहिला अँगल, बी म्हणजे दुसरा अँगल. ओके, परंतु साइन इनवर्सला निगेटिव्ह आलं. साइन इनवर्सला निगेटिव्ह आलं की आपण कुठं घेतो? इनवर्सला निगेटिव्ह आलं की आपण बाहेर घेतो. प्रॉपर्टी आहे, साईनला आलं की निगेटिव्ह बाहेर घेतो. साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ अल्फा प्लस 2 raised to x. काय अडचण आली माहिती आहे ना? हा कॉस आला. या कॉसचं रूपांतर साईनमध्ये करायचं असेल तर आपल्याकडे आयडिया आहे, फॉर्म्युला आहे. कोणता? साइन ऑफ पाय बाय 2 मायनस अल्फा प्लस 2 raised to x. आता साइन इनवर्स साइन कॅन्सल्ड, काय शिल्लक राहिला? मायनस इंटू ब्रॅकेट पाय अपॉन 2 मायनस अल्फा मायनस 2 raised to x. एम आय करेक्ट? ही कुणाची किंमत झाली? हा निगेटिव्हमध्ये घ्या जास्तीत जास्त. काय? मायनस पाय अपॉन 2 मायनस पाय अपॉन 2 प्लस अल्फा प्लस 2 raised to x अँड फाइंड इट्स डेरिव्हेटिव्ह. जर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx मायनस पाय बाय 2 0. अल्फा कॉन्स्टंट आहे, अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स 6 अपॉन 8 कॉन्स्टंट. आणि 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह तुमच्याकडे आहे 2 raised to x इंटू log 2 अँड देअरफॉर युअर आन्सर इज 2 raised to x इंटू log 2 अँड ओवर. ओके, असा हा प्रॉब्लेम आहे. याच्यावर 2 प्रॉब्लेम तुमच्यासाठी देणार मी. बघा, हे 2 प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्क. सेक इनवर्स 5 अपॉन 3 कॉस 3x मायनस 4 साइन 3x. काय करणार? सेकचं रूपांतर कॉसमध्ये रेसिप्रोकलमध्ये करणार. कॉस इनवर्स इकडचंही रेसिप्रोकल होईल. डिवाइड सेपरेटली करा. पहिल्याला साइन किंवा कॉस म्हणा, मागच्याप्रमाणे सोडवा. सिमिलरली फॉर सेकंड. ओके, हे 2 तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, एनी ऑब्जेक्शन? जमेल? जमायलाच पाहिजे.